35-40 ग्रामचा एक जांभूळ. त्याची साईज बघा ना, हातात फक्त 3 बसतात, म्हणजे साईज बघा किती मोठी आहे बघा. हे बघा कसं चढतात, शिड्यांसारखं आहे बघा. हे बघा कसं. इकडे बघा सुकी मच्छी घ्यायला किती गर्दी आहे. वेगवेगळे इकडे सुके बोंबील आहेत. सफेद निघाले ना एकदम चांगलं असते. सफेद बोंबील चांगले काय हे निघाले ना तर चांगलं असते. बीच शोधत शोधत एकदम हिडन बीच आहे, तिकडे कोणाला समजणार पण नाही कोणता बीच आहे. काय बघ, हा काहीतरी वाईल्ड लाईफ सफारी करतोय असं वाटतं. सरळ सरळ गाडी आहे ना, सरळ गाडी बीचवर जाते. म्हणजे बीच मंदिर बघ काय मस्त आहे रे इकडे. शिव मंदिर, अक्करपट्टी गाव आहे, अक्करपट्टी. घर डायरेक्ट रोडवर जाते, याच्यावर जाते बाईक. काय भारी आहे. बघ या साईडला पण भारी आहे. गरमी गरमी गरमी. हा बरं वाटतं रे जरा. आज अचानक प्लॅन झाला आहे पालघरला यायचा. खूप महिन्यानंतर येतो आज गावी. आणि येताना रस्त्यात आम्हाला इकडे जांभळं दिसली, म्हणून आम्ही इकडे समोर गाडी थांबवली आणि इकडे आता थांबलो आहेत. आता हे दाखवतात आम्हाला जांभळं कसे. हाय, गुड मॉर्निंग. आम्ही ना वरईला आलोत. वरई आणि वरईला हा रस्ता जातो, म्हणजे आपल्याला जर पालघरला जायचं असेल ना तर वरईच्या मार्गाने आपण इकडनं जातो आहे. आणि बहाडोळी म्हणून एक गाव आहे, त्या बहाडोळी गावामध्ये ना खूप अशी सारी जांभळं आहेत. जांभळं म्हणजे बापरे, म्हणजे जग प्रसिद्ध आहे सगळ्या बाजूने. म्हणजे असं खूप लोकांना घेऊन जात आहेत. म्हणजे खूप मोठे मोठे पण आणि टेस्टी असतात, एवढे छान असतात ना. आणि ते कसे पाडतात वगैरे मी तुम्हाला दाखवते. हे बघा कसे हे वाट्या करून बसलेले आहेत, ते कसे पाडत आहेत बघा, वरती चढून पाडत आहेत. आणि हे आंबे पण बघा किती मस्त आहेत. कसं आहे जांभळाचं? हे 500 रुपये. किती असतील पण ते? किती, 1 किलोचं आहे का? 1.5 किलोचं नाही कालच दिले फुकट. हे बघ, हे आता जांभळं बघा कशी त्यांनी शिडी शिडी बनवली. हां, बांबूची शिडी आहे ती, म्हणजे पूर्ण मोठा एकदम हे शिडी होत नाही तयार ना. किती जांभळं आहेत बघा लागलेली. ती अशी झूम कर ना, किती आहेत बघा जांभळं. आणि गोड एवढी आहेत ना, खरंच छान आहेत. खूप लोक लांबून लांबून घ्यायला येतात इथे बहाडोळीला. हे बघ इथे बघ, इथे बघ, इथे बघ. काढले रे दाखव. आहे का? बापरे, कसली मोठी आहेत ना. दाखव. कशी दिली? ते तुमचंच आहे का? विकायला नेतात का इकडं? तू तयार जमलं. हा म्हणजे तू तयार आहे तोच पडतो. हे तुमचंच आहे का? थोडं माहिती देतील का हो, याच्यावर? काय नाव तुमचं? माझं नाव मंदार पाटील. आणि हे एरिया कोणती आहे? ही बहाडोली, पालघर जिल्हा. पालघर जिल्हा, बहाडोली गाव. आणि कधी सीझन असतं हे जांभळाचं? हे आता झाले जवळजवळ 10-12 दिवस झाले सुरू आहे. आणि कधीपर्यंत असेल आता? एक उद्या 15 जूनपर्यंत चालेल. आणि रोज काढतात तुम्ही जांभळं? हो, रोज रोज काढतो. तरी किती निघतात असं? असे आता ही रिस्की खूप आहे. ही लहान पोरं चढवून म्हणजे काढायला. हे बांबूचं बनवलंय काय? हे बांबूचं आहे. हा, असं बांबूचं कसं बनवलंय बघा. आम्ही 35-40 किलो रोज काढतो. अच्छा. आणि हे कुठे मार्केटमध्ये इकडेच असतात? माझी सर्व जांभळं म्हणजे ऑर्डरची असतात. बाहेर पण जातात मुंबई साईडला वगैरे असं? हां, मग ऑर्डरवर जातात, मुंबईला येतात. मुंबईवरून पण येतात लोक घ्यायला. खास करून 1 नंबर क्वालिटीची वेगळी असतात. आम्ही सिलेक्ट करतो 1 नंबर 2 नंबर. आणि काय रेट चालू आहे सध्या? 1 नंबरला आता 600 रुपये घेतो. 600 रुपये किलो? हां, 600. सुरुवातीला आम्ही 1000 रुपये 1200 रुपये पण घेतो. जशी जशी क्वांटिटी वाढत गेली तशी थोडे रेट कमी झाले. अच्छा, मस्त आहे देवा. मजा आहे ना ती विकत घेण्यामध्ये पण मजा आहे. आणि ही झाडाच्या खाली जी पडलेली आहेत ना, खूप सारी पडलेली आहेत. मी बघा अशी. ही काय अशी वायाच जातात का? हे काय? ते आम्ही उचलतो, त्याच्या बिया काढतो आणि त्याची पावडर बनवतो. बियांची पण पावडर वगैरे असते? घेऊया ना त्यांच्याकडनं. हे बघा, ही खूप छान लागतात, गोड लागतात. आणि पण हे किती दिवस आता आम्हाला न्यायची असतील मुंबईला तर किती दिवस राहतील तरी? 5-6 दिवस राहतील. काय नाही, बाहेर ठेवली तर राहते. काय नाही. आणि सकाळी इकडून जायचं असेल तर असतं का हो, चालू? सकाळी 8 वाजल्यापासून मिळतील जांभळं. 8 वाजेपर्यंत चालू असेल ना? हे येतच उद्या ना चालू असेल. यांच्याकडनं. पण उद्या चालू असेल ना, मग डायरेक्ट किती वाजता असते तुम्ही? चला साहेब, 8 वाजेपासून असेल किती चालू. वाजता? 8 वाजेपर्यंत.
आता हे बघा इकडे गावात आलो ना, इकडे बघा बैलगाडी बघा, हे बघा बैलगाडी. तर इकडे तुम्हाला जांभळं दाखवतात की इकडे 1 नंबरचे वगैरे बघा, यांचंच आहे हे सर्व. तर तुम्हाला 1 नंबरची जांभळं दाखवतो. तरी किती झाड आहेत तिकडे जांभळाची? प्रत्येकाची वेगवेगळी आहेत काय? प्रत्येकाची वेगळी. अच्छा. जांभळं खूप मोठी आहेत हो, साईजने खूप मोठी आहेत. दाखवतो ना बापरे. तुम्हाला काय साईज आहे. हे बघा इकडे यांनी सर्व बांधून ठेवलेत जांभळं. हा 1 नंबर माल. हा 600-700 रुपये किलोने देतो मी. हा 700 रुपये किलो. हे किती असेल तरी? अर्धा किलो वगैरे असेल की 1 किलो असेल? हे जवळजवळ 55 पीस 1 किलो. 55 पीस म्हणजे 1 किलो. 1 किलो हा. तुम्हाला दाखवतो एकदा, दाखवतो 1 मिनिट. हे बघा 35-40 ग्रामचा एक जांभूळ. त्याची साईज बघा ना, हातात फक्त 3 बसले म्हणजे साईज बघा किती मोठी आहे. बघा खूप मोठी साईज आहे. कसा एक जांभूळ? एक जवळजवळ 35 ते 40 ग्रामचा आहे. 35 ग्रॅमचा एक जांभूळ. 35-40 ग्रामचा एक बापरे. जांभूळ. आणि हे गोड असतात की कसं चवीला? गोड, मधुर एकदम. हे बघा ह्याने बॉक्स बांधलेत. हे कसा आहे एक बॉक्स? हा बघा ओपन करून दाखव. हे बघा हा 600 रुपये. असं लाईनमध्ये सर्व बांधलेत. हे बघा मस्तपैकी. हा 600 रुपयाचा बॉक्स आहे. हा किती 1 किलोचा आहे काय? 1 किलो. आणि कोणा पण घ्यायचे असतील तर हे 4-5 दिवस तर तिकडे राहतात, म्हणजे काय नाही तुम्ही बाहेर ठेवू शकता तसं 4-5 दिवस. तर आणि इकडे कोणाला घ्यायचं झालं तर तुम्ही पाठवतात पण काय? पाठवतो पण. तुमचं काय समज कोणाला घ्यायचं असेल तर नंबर सांगा ना, म्हणजे हा कोण कॉन्टॅक्ट करायचं असेल तर. 9271 746491. आणि नाव? मंदार प्रभाकर पाटील. अच्छा. कोणाला इकडे जांभळं वगैरे पाहिजे असेल तर ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. स्टिकर आहेत माझे. मी पॅकिंग वेगळी आहे. आणि आता थोडेच दिवस आहेत तर तुम्ही जरा लवकरच करा, म्हणजे आता जरा पावसाळा सुरू झाला तर हळूहळू कमी होतील जांभळं. असं स्टिकर लावणार. हे बघा यांचं स्टिकर पण आहे. पाठवून पण देता तुम्ही? यांचं स्टिकर आहे बघा. आता स्टिकरवर यांचं सर्व नाव आहे आणि सर्व माहिती दिली आहे बघा. जांभळापासून काय फायदे आहेत ते सगळे आहे याच्यात. जांभळात काय घटक आहेत. इकडे बहाडोळीची जांभळं म्हणजे सर्वात वर्ल्ड फेमसच आहे तिकडे म्हटलं गेलं तर. माझं नाव मंदार प्रभाकर पाटील. हे 2006चं आणि हे 2004चं 1 नंबरने हे सर्टिफिकेट प्रशस्तीपत्र भेटले. यांना जेवढे अवॉर्ड्स मिळालेत ना ते सर्व आम्हाला दाखवतात आता इकडे. हे बघा आता जाता त्याने आम्हाला थोडीशी जांभळं दिली टेस्ट करायला. आणि आम्ही ना पडलेली पण घेतली आहे. पडलेली तर एकदम टेस्टी हे बघा हा बोला नंबर. गोड आहेत मस्त का? काय काय गोड आहेत जांभळं. खूप खूप गोड आहेत, एकदम मस्त. अरे ताई नंबर पुन्हा का? 9222 कधी कधी वरती जास्त वरती जांभळं असतील तर त्यांचा हात नाही पुरत, तर हे बघा बेडणी आहे त्याच्याने ते जांभळं काढतात वरती. हे बघा आता ही बेडणी बघा. मी तुम्हाला हे दाखवतो तुम्हाला प्रत्यक्ष. हे बघा आता हे दाखवतात आपल्याला कसे काढणार आहे. तिकडे चला दाखव. प्रत्येक गावामध्ये हे बघा सर्वजण इकडे सर्व बेडणे घेऊन जांभळं काढायला चाललेत. आणि हा पूर्ण गावच आहे ना, तो पूर्ण गावामध्ये जांभळं फेमस आहे आणि प्रत्येकाच्या वाड्या आहेत इकडे जांभळाच्या. आणि रस्त्यावरून जाताना दिसलं तर लगेच थांबलो आणि कॅमेरा चालू केला. असं काही डोक्यात नव्हतं व्लॉग वगैरे बनवायचा, पण आता यांची मेहनत पण खूप आहे इकडे. हे बघा आपल्याला वाटतं ही जांभळं तुम्ही विचार करतील की अरे महाग आहेत, काही जण महाग वाटतील, पण त्यांची मेहनत पण ह्यांच्या मागे खूप आहे. हा ही बघा हातावर जांभळं आहेत इकडे. हे बघा हे बघा हातावरून पण काढू शकतो. घेतो ते हे घे. हे बघा हे आता दाखवत आहेत आपल्याला. बघा एक ते होते पहिले ते बांबूवर चढून ते काढत होते, पण जिकडे जिकडे हात पोचत नाही तर हे ह्याच्यामधून काढतायत. बेडणी म्हणतात, बेडणीमधून काढतायत ते. तरी पण मला असं वाटतं ना, खालच्या पडलेलं मला खूप आवडतं. असे मऊ झालेले असतात ना, खूप छान लागतात. पण मला असं वाटतं की हे माझ्या हातात त्याने मला फ्रेश दिलेत खायला, पण असं वाटतं की मला ना खालचे पडलेलेच खूप आवडतात. हे बघा आता त्यांनी काढलेत, आता समोरून बघा. हे बघा दाखवतात. घ्या ताई. हे बघा जेणेकरून हे फुटत पण नाही. भरपूर हे दिले, बघा. भरपूर दिले मला. थँक्यू, बस झाले. आम्ही येताना घेऊन जाऊ. जेणेकरून फुटत पण नाही ते आणि सेफ राहतात. हे घ्या, ही पद्धत एक दुसरी आहे. याला हे बघा कोण चढतो? हे बांबू तुटत नाही ना? हा तुटत नाही, हा तुटत नाही.
मजबूत आहे. हा बघा आता दाखवतोय तो चढतोय. हे बघा कसं चढतात. दोन मुली आहेत, एक पालघरला शिड्यांसारखं आहे बघा. हे बघा कसं चढ. यांची टेक्निक आहे इकडे चढायची पण, आणि खूप सांभाळून चढायला लागतं. कारण की जांभळाचं झाड थोडं नाजूकच असतं ना. जांभळाचं झाड म्हणजे खूप नाजूक झाड असतं. कधी मोडे काय आरामात जाता येतं. हे बघा. बस 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 झालं. काय असतं माहिती का, जांभळाचं झाड आहे ना ते खूप नाजूक असतं. त्याच्यावर जर चढलं ना तर ते तुटून जातं. त्याच्यामुळे हे त्या लोकांनी ना अशी शिडी तयार केलेली आहे. ती शिडी पण बघा बांबूपासून बनवलेली आहे. स्टेप स्टेप कसे आले त्यांनी ते पूर्ण कटिंग नाही केली. हे काय इकडे पण जांभळे आहेत ना. हो ना. हे कसे आहेत? खूप सारे जांभळे. हा? 500 रुपये किलो. आणि हे साईजचं जातो ना तो हा आपला पालघरला जाणार. हां, आणि वरई फाटा म्हणजे तिकडनं आपल्या हायवेला जो लागतो ना तो वरई फाटा, आणि मधनं आलं का हे पालघरला जायला रस्ता. आता आम्ही इकडे पालघरमध्ये आलो आहेत आणि आज शुक्रवारचा बाजार आहे आणि आता लवकरच पाऊस सुरू होणार आहे म्हणून आता आम्ही इकडे सुकी मच्छी घ्यायला आलो. आता इकडे बघा किती वेगवेगळे प्रकारचे सुकी मच्छी. इकडे खारं आहे, कोलिम आहे. खारं आहे 1600 रुपये किलो. काय घेते मावशी? दाडाचा खारा ना. दाड्याचा खारा आहे, घोळचा खारा आहे, सोवास आहे. इकडे कोलिम आहे. तो पोटाचं नको सांगा. मला त्यांनी पाठवलं ना, समोर त्यांचं घर आहे ना, कलावतीचं घर आहे ना समोर, त्यांनी पाठवलं. इकडे हे मार्केट फक्त फ्रायडेला असतं आणि आत्ता वाजले दुपारचे 12. हे सकाळी 9 वाजता सुरू होतं. लवकर सुरू होतं सकाळी. आणि आत्ता इकडे बघा सुकी मच्छी घ्यायला किती गर्दी आहे. वेगवेगळे इकडे सुके बोंबील आहेत, वेगवेगळे मच्छी इकडे. 1500 रुपये किलो. 1500 रुपये किलो खारं गोळीचं. कोलिम कसं आहे? कोलिम 50चा वाटा. मावशी घेते कोलिम? 50चा वाटा आहे. घेते कोलिम? घे ना, आपल्याला घे ना कोलिम. एक असा खोली 400 नाही, असं वाटा किती? वाटा 50चा वाटा आहे. 2 बस ना. हां 2 वाटे द्या ना. 50 रुपये वाटा कोलिम. हा काटा आहे भक्ताचा काटा. कसला? दाण्याचा काटा आहे. दाडाचा काटा. हा कसा दिला? 400 रुपये. दाडाचीच मुंडी आहे. ती कशी? गोळीची मुंडी कशी दिली ती? 300 रुपये. आणि बोंबील 100 रुपये. 100 रुपये वाटा आहे. काटा घेतला आहे 400चा. ठीक आहे चल. काटा घेतला 400चा. इकडे खूप मोठं मार्केट भरलं आहे. सुकी मच्छीच नाही, सर्वच प्रकारचं मार्केट इकडे. काय घ्यायचं आहे का अजून? हे काय इकडे आहे ना, जवळा आहे ना. हा काय जवळा? कसा आहे जवळा? जवळा 50, करंदी 100. हा डब्बा आहे. काय माहिती कोणता घेतं? हा पांढरावाला आहे ना, आणि तो लाल आहे. त्याला गुलाल लावतो. काय माहिती कोणता घेते? सोडे वगैरे घ्यायचे आहेत का? सोडे कसे दिले? 200 रुपये वाटा. कोणते घेते? घे. फ्रेश आहे का? फ्रेश आहे. पण हे काही मार्केट शुक्रवारचं असली गर्दी आणि असला वास आहे इकडे. खूप गर्दी. आता वाजलेत बघा, दुपार झाले तरी अजून ते मार्केट काय कमी नाही होते. बघा सुकी मच्छी घ्यायला बघा किती गर्दी इकडे. हे बघ इकडे बोंबील आहेत बघ. काळे म्हणजे कोणते घ्यायचे? हे बघ बोंबलाचा वाटा आहे बघ. घेतेस का इकडूनच? काय करते? 100चा वाटा आहे ना. हा शेकडा आहे का ग? बोला ना. हा
बोंबील 100. 100 रुपये शेकडा आहे आज. 100 रुपयाचे 100 बोंबील. टाकायची बस. कुठली तर कुठले ते मच्छी सुकी हे मच्छी सुकी. वट केळव्याची. केळव्याची केळवा आणि वडराई एकच आहे. वटरे आणि केळवा. पण असं चांगले आहेत. पावसात पण असेल का? आता पावसात नसणार. हा? पावसात असते की नसते? पावसात डोळीला येतात म्हणजे लहान मोठी जातात जवळच. आणि तेव्हाच. ते येतात. ते सफेद निघाले ना एकदम चांगलं असते. सफेद बोंबील चांगले काय हे? हे निघाले ना तर चांगलं असते मस्त असं असते. हे बोंबील थोडंसं सोलर सफेद ने कलर चांगले असतात असं बोलतात ते. आणि जवळा पण चांगला आहे. जवळा पण इकडे. जवळ्याचा कसा दिला हा? जवळा हा 100ला 3 वाटे असतात असे. 100चे 3 वाटे जवळा. 100ला 3 वाटे. हो मस्त मच्छी आहे इकडे. सुकी मच्छीची खरेदी झालेली आहे, पण ही सुकी मच्छी म्हणजे आपण नाही घेऊ शकत. हे घरचे वगैरे घेतात ना तेच बरोबर घेऊ शकतात, आई वगैरे. इकडे आपलं काम नाही हे घ्यायचं, कारण की इकडे आपल्याला रेट नाही माहिती, भाव किती असतं, भाव वगैरे करायला लागतं. पण कसं घरच्यांना माहिती असतात फ्रेश कोणती मच्छी आहे वगैरे, तर तेच बरोबर घेऊ शकतात. आता चलो पुढे जाऊया. आज कुठे जायचं ते पण एक माहिती नाही, असंच निघालो बाहेर. आता बघू पुढे पुढे काय होतं आहे. चला पुढे जाऊया आता. चलो. हा मस्त कूलिंग झालंय रे. मजबूत कूलिंग केलंय तू तर. बापरे बाप. चला इकडे मच्छी घ्यायला येत असतील तर काही इकडे पार्किंग तर मिळणार नाही, थोडं लांब लावायला लागेल पार्किंग. जर कोणी मुंबईवरून वगैरे येत असेल मच्छी घ्यायला, सुकी मच्छी किंवा मार्केट फिरायचं असेल तर बघा दोन्ही बाजूला मार्केट आहे आणि इकडे पार्किंग करूच नाही शकणार. थोडं लांब लावा गाडी, नंतर चालत चालत येऊ शकतो. भाई आत्ता निघालो आम्ही, कार ठेवली आणि बाईकवर निघालो. मस्त गावात फिरतोय. आज काय प्लॅन नाही. आज मी डेली व्लॉग बनवणार आहे. व्लॉग आहे माझा, बघू कसा होतोय. माहीत नाही कुठे जाणार आहे, काय करणार आहे. आज बाई मस्त आज पालघरला आलं. आता चाललोय आम्ही, निघालो. जाऊ बघू, दाखवतो तुम्हाला काय काय पुढे. मंदिर बघ काय मस्त आहे रे इकडे. शिव मंदिर, अक्करपट्टी गाव आहे. अक्करपट्टी शिव मंदिर आहे. शिव मंदिर मस्त बनवलं, शांत गाव आहे एकदम. बघ ना, कोण नाही, एकदम शांतता. चलो आज घूमने जा रहे हैं. दुपार गावात फिरायची मजा आहे ना, काय सांगू तुम्हाला. एक नंबर. शांतता, शांतता बोलला ते जायला हॉर्न वाजवला रे. शांतता आणि फक्त बुलेटचा आवाज. पूर्ण सर्व गाव सामसूम पडले रे. आता कोकणात वगैरे झालं. कोकणात एकदम कसं शांत घरं वगैरे असतात, मस्त कोकणात आल्यासारखं वाटतंय. एकदम शांतता आणि फक्त बुलेटचा आवाज. हा दुपारी फिरायची मजाच वेगळी आहे. कुठे आलो आपण? हे भारी आहे रे. घर डायरेक्ट रोडवर जाते, याच्यावर जाते बाईक. काय भारी आहे रोड. या साईडला पण भारी आहे. आता डायरेक्ट बुलेटवरून आलो कारमध्ये. एवढी गरमी आहे आणि मस्तपैकी चालत एकदम भारी जागी तुम्हाला दाखवतो आता. एवढी भारी जागा आहे ना, एकदम भारी, एकदम भारी जागा आहे. आज तो जन्नती जन्नत, मजा ही मजा. फायनली आलोय आम्ही. आता चाललोय कुठे माहिती आहे का, तुम्हाला दाखवतो आता. रस्ता बघा, फक्त रस्ता बघा तुम्ही.
वासरू पण बघा. हा. हे बघा इकडे एक ग्राउंड आहे आणि हा वासरू. समोर बीच येणार आता. बाई मज्जाच मजा. काका घाबरले रे. आता आम्ही चाललोय चिकन जंगली घ्यायला. कुठे आहे समोर? लेफ्ट टाकूया का? आतमध्ये टाकायला लागेल. त्याचं कुठे? त्याचा मागे गेला. समोर बीच आणि आता मागे चिकन जंगली खायला चाललं आम्ही. बैंड की चैंट है भाई, ये है बल्ले. बल्ले बड़ा खतरनाक आदमी है और ये बोब्बे भाई मर्डर केस में थे, अभी बाहर आया. 302 लगी हुई थी. बैंड की चैंट, बड़े खतरनाक आदमी है. फायनली आलोय आम्ही आता. समोर व्ह्यू बघा. समोर आहे मस्तपैकी समुद्र आणि आता आम्ही चाललोय चिकन जंगली घ्यायला. इकडे क्रिकेटची मॅच चालू आहे रे. आवाज येतोय व. चला परत बसलोय. आत्ता आम्ही चाललोय परत बीचवर. तर बीच शोधत एकदम हिडन बीच आहे. तिकडे कोणाला समजणार पण नाही कोणता बीच आहे. हे फक्त आम्हालाच जागा माहिती आहेत. म्हणजे तुम्ही आता मुंबईवरून वगैरे कुठून येत असते तर तुम्हाला हे मिळणारच नाही बीच. की आम्ही गावातल्या लोकांना बरोबर माहिती असतं. अरे क्लायमेट बघ काय भारी. बस काय बघ हा काहीतरी वाईल्ड लाईफ सफारी करतोय असं वाटतं. अरे आपण डायरेक्ट इकडे आलो पैकी आणि आलोय बघा कुठे. बस आणि आता आलोय बघा कुठे. डायरेक्ट आम्ही आलोय बीचवर. हा शॉर्टकट आहे का इकडे यायचा? क्लायमेट बघ ना काय भारी आहे. हे डायरेक्ट तिकडेच आहे ना. डायरेक्ट गाडी पुढेच घे ना. मला चालवता नाही गाडी. भाई मज्जाच मज्जा. आज तर मज्जाच आहे. हे बघा पुढे दाखवतो मला. हे बघा मार टर्न मार. सरळ गाडी आहे ना. सरळ गाडी बीचवर जाते. म्हणजे विचार करा. हे बघा बीचवर जाते. पूर्ण बीचवर. बघा दाखवतो आता. हे बघा आलोय आता बीचवर. पहिल्यापासून इकडे बाईक आहे एक. बघा समोर बीच आहे. हळू पडलो. बघ डायरेक्ट बीचवर आले. समोर बीच आहे. चला आता उतरूया. ऊन तर मजबूत आहे. हे देख हिरो मैफिल भाई मैफिल. चलो मस्त इकडे मस्त बीच आहे. जरा उतरूया. स्काय बघ ना क्लिअर स्काय रे एकदम. विंडो खालती. हे बघा बाहेर एवढी गरमी आहे ना. बाहेर उतरायचा प्लॅन कॅन्सल. कारमध्ये जे पण आहे ते कारमध्येच. थोड्या कारमध्येच बसूया. जेव्हा सनसेट होईल ना तेव्हा उतरूया आपण. थोडं 1 तास तरी जाईल सनसेटला. 1 तासानंतर आपण तुम्हाला दाखवतो मस्तपैकी सनसेट. आहे बघ इकडे लहान मुलं खेळतात बघा कसे असतात. तुम्हाला दिसतील का माहिती नाही. इकडे समोरच खेळत बसले. हे बघा. गुड मॉर्निंग. काल पूर्ण दिवस आम्ही रात्री तिकडे गेलो बीचवर. आणि काय बीचवर काय मग सर्व मित्र वगैरे भेटले. मग पुढे काय व्लॉग बनवतच नाही आला. मग त्यांच्याशी गप्पा गोष्टी. आता झालं सकाळ. सकाळी मस्तपैकी भूक लागला तर चाललं नाश्ता करायला. पालघरमध्ये आलो तर आमचा सकाळचा नाश्ता म्हणजे पहिले वासूची मिसळ. चिकन मिसळ मिळते इकडे मस्त. तर ती मिसळ खाल्ल्याशिवाय दिवस जात नाही आमचा. पालघरमध्ये आलं तर नाश्ताला चिकन मिसळ पाहिजेच. मग दाखवतो मस्तपैकी चिकन मिसळ. तर आम्ही पोचू. हे कोणतं कॉलेज आहे? सेंट जॉन ना. सेंट जॉन जवळ पोचलो आहेत आम्ही आता. वासू म्हणजे त्याचं देवी कृपा हॉटेल आहे. आम्ही त्याला वासूची मिसळ म्हणतो. खूप वर्षापासून येते. काय मस्त मिसळ असते. चिकन मिसळ आपल्याकडे नॉर्मल मिसळ तर मिळते पण इकडे चिकन मिसळ स्पेशल आहे. बघा गर्दी बघा किती. आत्ता पार्किंगला पण जागा नाही. पोचलो तेव्हा दाखवतोय बघा. देवी कृपा. इकडे लावू पुढे गाडी.
तिखट होतं. सकाळ सकाळ मस्त कार्यक्रम झाला, मस्त नाश्ता झाला. चिकन मिसळचा आता चाललोत आम्ही पुढे. मस्तपैकी आता आलोत आंघोळ करायला, गाडीची आंघोळ बघा. वॉशिंग होत आहे मस्त आता, गाडी चकचकाट होऊन जाईल आता. गरमी गरमी गरमी. हा बरं वाटतं रे जरा. इकडे शिकंजी ना. एक ग्लास तर बनतो इतक्या गरमीमध्ये. मस्तपैकी बाहेर एवढं कडाक्याचं ऊन आहे हे बघा, आणि मस्त थंड थंड शिकंजी. हा मजा आली. आता राऊंड 2 सुरू झालं आहे. आता झालं आहे दुपार आणि लागलं आहे भूक, आणि आता आम्ही आलो आहे जय महाराष्ट्रामध्ये इकडे जेवायला आलो. आता बघू आतमध्ये काय मिळतं, फिश थाली वगैरे. आज मी फूड ब्लॉगर झालो आहे, आणि आत्ता काय आता जेवणात राहिलं आहे काय, नुसतं गाडी काढा, फिरा, खा, प्या, झोपा. आत्ता आम्ही आलो जय महाराष्ट्रामध्ये पालघरमध्ये, आणि इकडे फक्त फिशमध्ये बांगडा थालीच आहे, दुसऱ्या फिश नव्हत्या, म्हणून आम्ही बांगडा थाली मागवली. याच्यात आलं बांगडा, डाळ आलं आहे, सोयाबीनची भाजी आहे, हा रस्सा आहे कोलंबीचा, पापड, 2 चपाती, राईस आणि लोणचं. ही कोलंबीचा रस्सा नाही रे, कसला तरी रस्सा आहे. आपण टेस्ट करून बघू. फिश रस्सा आहे. इकडे आम्ही बांगडा थाली खाल्ली. बांगडा खूप फ्रेश होता, आणि थालीची प्राईस होती 160 रुपीज. 160 रुपयाची थाली होती इकडे, आणि मस्त होती. 160 मध्ये कुठे फिश थाली मिळते. दुसरं काय फिश नव्हते, म्हणून आम्ही फक्त बांगडाच घेतला.